दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, एक काऊ कॉर्नरला आणि त्यानंतर आपण एक क्षेत्ररक्षक पाहू शकता. मिडमध्ये क्षेत्ररक्षक आहे का ते देखील पाहणं गरजेचं आहे. बरोबर त्याच्या मागे आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज असेल अनिकेत. षटक अतिशय महत्त्वाचं. उलजी मार्कवरती तेजस सज्ज असेल. कोलबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळलाय. चेंडू जातो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आणि अशा रीतीनं यावेळेला अनिकेतचं खातं खोललं जातं. किरण चेंडू यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं मिडॉनमध्ये. मिडॉनचं क्षेत्ररक्षण थोडंसं मिड विकेटच्या दिशेने आला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अतिशय दिमागदार असं आयोजन आपण पाहताय. बाप्पा मोरया चषक 2023. यावेळेला आखोटा पदा चेंडूवर त्यावरती खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. अनुराग चव्हाणच्या भेटीला गेलाय. 4 धावांनी करतात चौकार. इनिंग मधला पहिला चौकार. कॅमेरामॅन आपण पाहू शकता अनुराग चव्हाण दुसऱ्यांदा चेंडू त्यांच्या दिशेने गेलाय. पहिल्यांदा तर अगदी षटकार गेला होता. आता एक टप्पा चेंडू त्यांच्या दिशेने जातोय. धाबल करतो धाबा 5. आदित्य यावेळेला पहिला चौकार ठोठवतोय. आकुटपदा चेंडू होता आणि अगदी सरळ बॅटने खेळलाय. सुंदर फटका. चांगलं टायमिंग. यावेळेला आणखीन एक पुढे टाकला चेंडू. बरोबर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू तर सीमारेषा पार. षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. डोंट बी वायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. पहिल्यांदा चौकार आणि त्यानंतर कुरघुडी करत यावेळेला अत्यंत सुरेख फटका. षटकार ठोठावला आदित्यनं. धावफलकावरती धावसंख्या होते 11. अनिकेत खेळतोय 1 वरती तर आदित्य खेळतोय 10 वरती. एक खणखणीत चौकार आणि त्यानंतर एक जबरदस्त आत्मविश्वासानं केलेला फटका होता. षटकार. कोणाच्या मार्कवरती तेजस सज्ज असेल. पॉवरमध्ये षटक आहे. पॉवर दाखवत असताना बॅटर आदित्य. ऑफ साईडला फ्लाइंग 3 पॉईंट कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. यावेळेला ऑन साईडला खेळलाय फाईन लेगच्या दिशेनं. खरं तर मिडविकेटच्या दिशेनं पुलचा फटका खेळायचा होतं परंतु तसं घडलं नाही. बॅटची आतली कड घेऊन चेंडू येते. फाईन लेगमध्ये 1 धाव मिळते. एकेरीनं आता आदित्य पोहोचले 11 वरती. धावफलका धाबा 12. बिनबाद 12. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्द वर्सेस पाडाबॉईज खार्डी. टॉस खार्डीनं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पहिल्या षटकात आत्तापर्यंतची जी स्थिती आहे बिनबाद 12. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू थोडंसं वाट बघितली आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने खेळलाय. सुरेख अशा प्रकारचं रनिंग बिटून द विकेट. 1 धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पोहोचले ती 13 वरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत. ज्या स्टेडियमवरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 13. बिनबाद 13. विरातन खुर्द. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहतोय. शेवटचा चेंडू डॉट. या षटकात धाबा आल्या ते कोण आपण बघितलं तर 13. कुंदन जर या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यांचं या ठिकाणी सुमधुर असं संगीत ऐकूया आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी परत येऊ. अत्यंत महत्त्वाचा सामना. बाप्पा मोरया चषक 2023च्या या मंचावरती तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. बाप्पा मोरया चषक 2023 3रा दिवस. दोपहरचं सत्र. फिलहाल अगर देखें तो आकाश में सफ़ेद बादल, धूप खिली हुई है. अच्छा मौसम. एक बार फिर सुहाना मौसम इस प्रतियोगिता में बल्लेबाजी करने के लिए, अच्छी गेंदबाजी करने के लिए, क्रिकेट खेलने के लिए बहुत ही अच्छा माहौल बना हुआ. सिद्धेश के हाथ में गेंद और बल्लेबाज आदित्य अच्छी पारी खेल रहे. बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है. प्रभावित किया जिस तरह से वो 2 अच्छे स्ट्रोक सीधे बल्ले से इन्होंने खेल दिए थे और एक चौका एक छक्का अर्जित किया. अच्छी बल्लेबाजी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के. सिद्धेश अपने बॉलिंग मार्फत तैयार. ऑफ टप के बाहर गेंद की गति का इस्तेमाल किया, स्टीयर किया था लेकिन खिलाड़ी है यहाँ अगर देखें तो फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है. रन बनाने का कोई अवसर नहीं है. अच्छी फील्डिंग रही है. स्कोर अभी भी रुका हुआ 13 रन. ओवर दूसरा प्रगति पर. 5 ओवर का मैच है ये मुकाबला समाप्त होने के बाद और एक तगड़ा मुकाबला आएगा. डिंग डोंग और नगावी के बीच एक बहुत बड़ा मुकाबला है. तो दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूँ 3 ओवर समाप्त होने के बाद आपको टॉस वॉस की तरफ आना है. क्रीज के गहरा का अच्छा इस्तेमाल. गेंद को खेल दिया फाइन लेग बॉल लाइन के बाहर. 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका.
अनिकेत भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, टप्पा कर देंगे, थोड़ा सा लेग स्टंप की तरफ था, बल्लेबाज बैकफुट में चले गए, बहुत बढ़िया तरीके से क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और बैकफुट पर अच्छा स्ट्रोक, गेंद पॉइंट लाइन फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती भी। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छी गेंद थी ये, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा एक बार फिर उछालता, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद और बल्लेबाज पहले से ऑफ स्टंप के बाहर आए थे, फॉलो किया गेंदबाज सिद्धेश ने। इस 3 गेंदों में 4 रन आए हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 17 रन रुका हुआ है। 2 बिंदी गेंदे, 1 चौका इस ओवर में। शुक्रिया शेखर। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अनिकेत। इस बार क्रीज के घेरे का इस्तेमाल किया गया, ऑन साइड पर गेंद को उड़ा, गेंद के नीचे खिलाड़ी और विघ्नेश ने लिया बहुत अच्छा कैच। अनिकेत की पारी समाप्त, पहले विकेट का पतन। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमल हात नको लाव जा। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमल हात नको लाव जा। मी कामावर कुठे कुठे जाय ना तट माझा मन लागनाय, आलू मी ते रातीला ना जग मला भेटली सेनाय। अनिकेत ने बनाए 6 रन और दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन तरीके से खेल आगे बिल्कुल बढ़ता हुआ और सिद्धेश की दूसरी गेंद पर चौका आया था, उसके बाद भी इन्होंने कमबैक किया। 2 बिंदी गेंद 1 विकेट। इस ओवर में आए 4 रन। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे सिद्धेश ने, बल्लेबाज आए नैनेश, पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए थे, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया था, अच्छी बल्लेबाजी रही थी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। नवनीत के ऊपर बहुत सबकी निगाह रहेगी, बहुत बढ़िया 46 रन बनाए थे, लाजवाब बल्लेबाजी रही थी। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 18 रन। ओवर दूसरा प्रगति पर है, इस ओवर में अभी तक 5 रन आए, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। अब मौका आदित्य को भी मिलता हुआ, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, कुल मिलाकर 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। नैनेश ने 1 रन बना के अपना खाता खोला। अनिकेत के बल्ले से 6 रन आए हैं, पहले विकेट का पतन हुआ। ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर की तरफ, बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद है, विघ्नेश गेंद की तरफ आ रहे हैं, गेंद को रोका गया, थ्रो किया गया, लेकिन उसी बीच अगर देखे विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, आखिरी गेंद पर डबल है। इस ओवर की बात करें तो रन आए 7, एक बहुत महत्वपूर्ण विकेट अनिकेत का। स्कोर अगर देखें तो 10 के अवसर से 20 रन, 1 विकेट के नुकसान पर। दो ओवर का खेल, रन संख्या 20 रन। विराटन की अगर बात करें तो बहुत अच्छी टीम जरूर है, लेकिन इस मुकाबले में आदित्य अच्छी पारी, बहुत अच्छी पारी। एक तरफ नैनेश ने पिछले मैच में 46 रन बनाए थे, तो कॉन्फिडेंस के पास, फॉर्म अच्छा चल रहा है। मैन इन फॉर्म नैनेश इज प्लेइंग ऑन 1, स्कोर 21। गेंदबाजी में परिवर्तन, तेजस का ये दूसरा ओवर, पहले ओवर में इन्होंने देते 13 रन महंगे साबित हुए थे और फिलहाल कप्तान ने विश्वास जताया है तेजस के ऊपर। सिद्धेश की गेंदबाजी बहुत बेहतरीन रही है, केवल 7 रन दिए हैं। ऑकवर्ड पोजीशन में आए, गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, ओ हे प्रभु, ये क्या हुआ, ना तेरी ना मेरी, बीच में गेंद गिरी है और बिल्कुल यहाँ मौका था, विकेट कीपर एक बार फिर कह सकते थे कि एक बार फिर मैं ये कैच ले सकता था और बड़ा शिकार करने का मौका था। हे प्रभु, ना तो प्रेमानंद, ये क्या हुआ, गलाव में पानी आ गया। हे प्रभु, हे प्रभु। आसान कैच था। यहाँ अगर देखिए तो खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, सुंदर फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। इसे सीगर के साथ स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता बचा पहुंचा है
22 रन 22 पर 1। इस ओवर की बात करें तो तेजस गेंदबाजी करें, पहले 2 गेंदों पर इन्होंने 2 सिंगल दिए हैं और सबसे बड़ी बात है अपने नैनेश का कैच छोड़ा है। जब आप बड़े खिलाड़ी का कैच छोड़ते हैं तो उसके बाद में वो बड़ी पारी भी खेलते हैं। रोहित शर्मा का कैच 5 पर छूटा था, उसके बाद में 264 रन आए थे, हिस्टोरिकल पारी खेली थी। तो ये देखिए एक बार एक कैच बहुत महत्वपूर्ण होता है। ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद, पॉइंट क्षेत्र में गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और विरल नायर तीसरे अंपर की तरफ चले गए। ओके, तीसरे अंपर अजीत जी हमारे साथ जुड़ेंगे। ऑफ टर्म के बिल्कुल बाहर गेंद थी, थोड़ा बल्लेबाज सफल भी हुए तो वो सारी चीजें देखी जाएगी। तीसरे अंपर का जो डिसीजन है वो आएगा। अजीत सर, आशुतोष व्यापारी हमारे साथ जुड़ेंगे। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अच्छी अंपायरिंग रही है, फेयर डिलीवरी, बहुत सारी चीज़ें देखे जाते हैं कि क्या बल्लेबाज सफल हुए हैं और कितना रीच कर रहे हैं वो देखा जाएगा। तो ये फेयर डिलीवरी, वीरेंद्र नायर आशुतोष व्यवहारी मैदान के अंदर ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं। और इससे पहले देखिए सिद्धेश ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया गेंदबाज के तौर पर, लेकिन अमरदीप जलसा चैंपियन ट्रॉफी की जो कहानी, अद्भुत कैच लिया था, एक बार भी लग रहा था उड़ता हुआ पंछी है, जबरदस्त कैच, फ्लाइंग कैच लिया था और वायरल हुए थे, बहुत सारे वीडियोस वायरल हैं इनके। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के बाद अपने बॉलिंग पार पर तेजस तैयार। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, फिलहाल नैनेश संघर्ष कर रहे हैं। इससे पहले ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग क्षेत्र में अच्छे स्ट्रोक इनके बल्ले से आए, लेकिन जब ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी हो रही है तो संघर्ष कर रहे हैं। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, बल्लेबाज आदित्य और नैनेश। आउट ऑफ द हफ्ते में अच्छी गेंदबाजी तेजस द्वारा, 4 गेंदों में केवल 2 रन दिए हैं, पूरी तरह से बांध के रखा है। इस बार फाइंग लेग पर गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच। यहां भी अगर देखें तो पहले महीने देखा था 1 फूल 3 माली, बात नहीं बनी। अभी यहां से 1 फूल 2 माली थे, लेकिन बात बन गई है। आइए एक बार फिर गाने के साथ चर्चा जारी रहेगी। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बाप्पा मोरिया चषक 2023 तीसरे दिन का खेल और स्कोर अगर देखें तो रन संख्या 22। ये बहुत महत्वपूर्ण विकेट, बल्लेबाज नैनेश स्टार्ट अगर देखें तो सिंगल के साथ किया, उसके बाद में बिंदी गेंद आई और माहौल बन गया था, यहाँ से कुछ ना कुछ होने वाला था, या तो बड़ा स्ट्रोक या तो विकेट। वो विकेट आया और दरगेश ने बहुत अच्छा कैच लपका। ऑफ टर्म के बाहर हवा में गेंद है, थर्ड मैन बॉलिंग की तरफ गेंद को खेल दिया, अपर कट टकाटक पटापट, गेंद बॉलिंग के बाद 4 रन चौका। स्कोर 26। नगाबी टीमचा कॅप्टन आणि डिंगडॉंग टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। दोन्ही संघांचे संघनायक आपण समोरच्या कक्षाकडे या किंवा टॉस बॉक्समध्ये यायचे आहे। और 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या अगर देखो तो 26 रन। ये अच्छा स्ट्रोक था, बल्लेबाज एक गेंद पर अच्छी पारी खेल रहे हैं। दक्षल 4 रनों के साथ चौके के साथ आगाज किया। आदित्य की बात करें तो बस सेट बल्लेबाज आके जम चुकी हैं
और समय की तरफ मैं एक बार भी जाऊंगा। बहुत महत्वपूर्ण यह मैच है। 20 मिनट का समय आपको दिया गया है 4 ओवर के लिए। 2:27 का समय हो गया है। वक्त के नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है, क्योंकि वक्त जो है रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर में रन संख्या 26 रन। इस बार कनेक्शन बहुत अच्छा है। गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है, कोशिश की लेकिन गेंद नहीं रुकने वाली है। 6 रन, 6 की मोहर लगाते हुए। आदित्य के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार बाहरी किनारा था, विकेट कीपर के ऊपर से बिल्कुल फ्लाइंग स्लिप की तरफ गेंद आई थी। दरगेश जो ने एक अच्छा कैच पकड़ा था। वहां भी एक बार फिर वो 2 खिलाड़ी थे, एक तरफ फाइन लेग पर खिलाड़ी मितेश और दरगेश, लेकिन अच्छा तालमेल रहा क्योंकि थोड़ा सा कद बड़ा है, उसका फायदा दरगेश ने उठाया और अच्छा कैच लपका। नहीं तो एक बार फिर वही कहानी होती तेरी मेरी। इससे पहले तो तेरी मेरी हुई और गेंद जो है वो बीच में गिरी थी। स्कोर अगर देखो तो रन संख्या कुल मिलाकर 33 रन स्कोरबोर्ड पर। बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया। स्ट्राइक ओवर पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। यहाँ दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ देखिए एक बार फिर ये दूसरा रन भी मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। काम का आलस और पैसों का लालच हमें कभी भी महान बनने नहीं देता। क्रिकेट के इस खेल में पूरी तरह से आपको सतर्क और सावधान रहना पड़ता है, नहीं तो देखिए आपका नुकसान होता है, विपक्षी टीम का फायदा होता है। यहाँ से स्कोर अगर देखें तो रन संख्या 35। नगाबे टीम के कप्तान पहुँच चुके हैं, आपको मंच की तरफ आना है, और उसके साथ डिंग डोंग टीम के कप्तान भी पहुँच चुके हैं। और टॉस होने वाला स्कोर अगर देखें तो 35 ओवर चल रहा है। चौथे ओवर का खेल। पैरों के ऊपर गेंद थी, कलात्मक स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया। वाइट स्ट्रोक पर खिलाड़ी तैनात है और एक का खिलाड़ी बिल्कुल काउ कॉर्नर पर। सुंदर फील्डिंग, अच्छा तो ये बेहतर है। आप सतर्क और सावधान रहेंगे तो अपने टीम के ऊपर एक बार फिर दबाव आ सकता है या नुकसान भी हो सकता है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 36। चौथे ओवर की अगर बात करें तो सिक्सर, सिंगल, डबल और वो सिंगल आया। कुल मिलाकर अगर देखें तो 10 रन आए हैं। छोटी गेंद थी, आंसर पर खेल दिया। कैच तो बिल्कुल नहीं होगा। रन आउट का मौका, थ्रो अच्छा नहीं है। अगर थ्रो विग्नेश का अच्छा होता तो या खतरे की घंटी बज रही थी बल्लेबाजों के लिए। स्कोर यहां से आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 38 पर 38 प्लस ऑफ 2 विकेट। विराटन खुर्द की टीम बल्लेबाजी कर रही है और एक तरफ अगर देख तो खाली ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। दोनों कप्तान पहुंच चुके हैं तो अगले मैच का थोड़ी देर के बाद टॉस होने वाला है। 5 ओवर का मुकाबला, चौथा ओवर। इस बार कनेक्शन बहुत अच्छा है, भागने की जरूरत नहीं है। मारा कम, घसीटा ज्यादा, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। साहिल मात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय दिलवाला, त्याला कुलदैवत खंडोबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला, त्याला कुलदैवत खंडोबा। श्री गणेश नगाबे आणि डिंगडॉंग टेबी कुडाबे या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय। कॅप्टन प्लीज आपण मंचावरती या। रोहित आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। अमोल 11ची मागणी झाली आणि अर्थात ओंकार बॉय झालं, याचा अर्थ डिंगडॉंग संघ टॉस जिंकतो। काय निर्णय घेणार आहात? आम्ही फील्ड फर्स्ट करणार, आम्ही नगावी संघाने मला वाटतं कोणी मागणी तुम्ही मागणी केली होती? अच्छा, ओके। तर अत्यंत महत्त्वाचा टॉस तुम्ही जिंकला, काय निर्णय केला? आम्ही पहिलं फील्ड सिलेक्ट करणार, फिल्डिंग घेणार आहेत। फिल्डिंग अर्थात फिल्डिंग करून या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याकरता गोलंदाज सज्ज असतील। मैदानात मॅच सुरू आहेत, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट। कॅप्टनने आपण यावेळेला सेकंड करायचं आहे, आयोजकांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत। यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेल्या कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एकच धावेल।
डिंगडॉंग आणि नगाबे या दोन संघादरम्यान टॉस झाला. नगाबे संघाने टॉस जिंकलाय. प्रथम यावेळेला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. मॅक्झिमम षटकं खेळण्याकरता तुम्हाला मिळायला पाहिजेत. ओहो, यावेळेला चांगला चेंडू गोलबट डब्याचा फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण खराब झाले. आउटफील्ड सुपर पास. नशिबाचा चौकार. 4 धावा. आता जे कालान सासूच कनाला ना गो भाकरी बुजून शीर घेत आहे गो डोंगराचे पाया माझे मरण आहे गो पाया माझे. आदित्य ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 49 रन 49. 2 विकेट के नुकसान पर 49 पर 2. विकेट अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. 5वां ओवर प्रगति पर है. इस बार भी अच्छा कनेक्शन. व्हाट अ शॉट. ये आसमान का इशारा है. कल का सूरज तुम्हारा है. क्या मारा है. गिर बॉल लेने के बाद 6 रन. इससे पहले नरेश ने प्रभावित किया था. 46 रन बनाए थे. इस मुकाबले की बात करें तो आदित्य का बल्ला बोल रहा है और बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो 50 के पार. इस वक्त अगर देखें तो 55. 5वां ओवर प्रगति पर है. विघ्नेश की इस ओवर की बात करें तो पहले भाग्य का साथ मिला था. वो चौका आया था. दूसरी गेंद पर, पहली गेंद पर सिंगल और तीसरी गेंद पर सिक्सर आया है. तो कुल मिलाकर 11 रन आए हैं इस ओवर में. अभी तक 3 गेंदों में. विघ्नेश तैयार. इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. टपा खाने के बाद गेंद अगर देखें थोड़ी सी नीचे रही है. बल्ली के ऊपर नहीं आई है और गेंद और बल्ली के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद आई है. 4 गेंदों में 11 रन. निर्णायक ओवर का खेल आप देख रहे हैं. स्कोर अगर देखिए तो 55 पर 2. प्रमुख गेंदबाज के तौर पर विघ्नेश चुन्ना अच्छी फील्डिंग की है और गेम चेंजर खिलाड़ी है. विघ्नेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. मिस्टर स्ट्रोक फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. ओ वही कहानी. 1 फूल 3 माली. मैदान के अंदर दूसरी बार हुआ है. दूसरी बार हुआ है. इससे पहले अगर देखें तो वो हुआ था मतलब 2 खिलाड़ी के बीच. अब ये तीसरी बार हुआ वैसे. लेकिन 2 बार 1 फूल 3 माली. एक बार 1 फूल 2 माली. एक बार बात बन गई है. 2 बार अगर देखें ना तेरी ना मेरी. एक बार फिर वो कैच छूटा है. ये फाइन लेग का खिलाड़ी उसका कैच था. विकेट कीपर ने कहा ये मेरा कैच है और गेंद बिल्कुल उनके हाथ में नहीं आई है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 57. विघ्नेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. निर्णायक गेंद साइड पर गेंद को खेल दिया. बाउंड्री पर मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया. दूसरी के लिए पलट गए हैं. या रन आउट है. बिल्कुल रन आउट. 1 रन मिलेगा. 1 विकेट मिलेगा और 5 ओवर का खेल 30 गेंदों का खेल हुआ है. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 58. जीतने के लिए 59 रनों की जरूरत है. मुकाबला बहुत महत्वपूर्ण है. खारडी बनाम विरतन खुर्द और विरतन ने पहले बल्लेबाजी की है और कुल मिलाकर 58 रन बनाए. 59 रन एक बार फिर टारगेट रहेगा खारडी टीम के लिए. 59 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है. वो आने वाले 30 गेंदें बताने के लिए हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ेंगे. हमारे साथ ही कॉमेंटेटर प्रमोद शेरगे. लेकिन इससे पहले कि एक बार फिर वो ये कहानी बताएं आपको. आदित्य ने शानदार बल्लेबाजी की है. 41 रनों की एक दमदार पारी इनके बल्ले से आई है. पहले ओवर में तेजस 13 रन. एक बार फिर सिद्धेश ने दिए 7 रन. तेजस के ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है 6 रन और उसके बाद में साहिल के ओवर में 18 रन. विघ्नेश के ओवर में 14 रन. ये 2 ओवर बहुत महत्वपूर्ण विराटन खुर्द के लिए जहां बल्लेबाजों ने मेला लूटा, रन बनाए और एक अच्छा फिनिश दिया अपने टीम के लिए. 59 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. मजा आएगा एक बार फिर आपको दूसरी पारी देखने के लिए. लेकिन ये मैच जब आगे बढ़ जाएगा तो मैच का आंखों देखा हाल बताने के लिए प्रमोद शेरगे हमारे साथ जुड़ने वाले हैं.
थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन, ऑल ऑफ क्रिकेट लवर्स. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत. आजचा सलग तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये एक सुंदर मॅनेजमेंट आपण पाहतायत. क्रिकेटच्या माध्यमातून ही एक अव्वल दर्जाची स्पर्धा, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कीर्तिमानाची स्पर्धा म्हणजेच अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023चा शानदार आणि अप्रतिम सोहळा आपण पाहतायत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आदित्यने जबरदस्त खेळी केली. 41 धावांची एक बहारदार खेळी करत, झंझावती खेळी करत आपल्या संघाला, स्वतःला, डावाला सावरलं आणि 57-58 पर्यंत मजल मारली. 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 59 रन्स टू विन असतील. 30 बॉलमध्ये 59 धावा शक्य आहेत. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आपण पाहतायत टोटल असतात ना 50+ असतात, त्यावेळेला मात्र थोडंसं कठीण जातं. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही आहे. त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असते. तुमची जिद्द, चिकाटी फार महत्त्वाची भूमिका क्रिकेटच्या मैदानात असावी लागते. जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 फलंदाज लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचे आहेत. एका साईडला पाडा बॉयज खार्डे हा संघ आपण पाहतायत, तर एका साईडला आपण पाहू शकतायत चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. भावी व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या संघामध्ये अतिशय यंग टॅलेंटचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. विघ्नेशने गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. एका साईडला नैनेशने अप्रतिम चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतायत. रुपेश भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. गेल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर थोडीशी चिंतेचा विषय निर्माण झाला होता प्लेयर स्टँडमधून, परंतु यावेळेला विघ्नेशने 15 धावांची अप्रतिम खेळी केली. कारण गोलंदाजाला बेनिफिट होतं, परंतु तिथे धावचीत जास्तीत जास्त फलंदाज बाद झाले होते आणि त्याचंच कारण 15 धावा करणाऱ्या खेळाडू अर्थातच विघ्नेशला यावेळेला आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच मिळाली. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी यावेळेला आपण पाहू शकणार आहोत. हे संपूर्ण टी शर्ट्स कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. समाजसेवक आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक आम्ही कुणालदादा पाटील यांचं हृदयाच्या अंतकणापासून बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांकडून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी नैनेशला मात्र या ठिकाणी पाचारण केलं गेलंय. तर सलामीवीर म्हणून आपण पाहू शकतायत विघ्नेश, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतायत आणि या खेळाडूकडे खूप सारं पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. बॅट चेंज केली जाते त्या ठिकाणी. बॅटिंग स्टान्सवर येत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर येताना आपण पाहतायत मिस्टर नैनेश. 30 यार्ड सर्कलचं बंधन, कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतायत. मिड ऑफ पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ थोडासा लॉंग ऑनमध्ये, मिड ऑन, डीप मिड विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बीट होईल, सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स, 4 रन्स. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायले. थँक्यू. हँडसम क्रिकेटर विवेक शेलार, मॅन फ्रॉम खालिंग. जबरदस्त ज्याने मात्र क्रिकेट हाताळलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. आउटसाइड द लेग स्टंप. विघ्नेश 7 वर्षाच्या पलीकडे कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूला आपण अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना पाहायचो. खूपच ऑफस्टमच्या बाहेर जाऊन त्याने मात्र बैठकी स्ट्रोक खेळलेले आहेत. वेगवेगळे मात्र आपण पाहू शकता स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. 40+ मध्ये त्याने प्रवेश केलाय आणि आज 40+ क्रिकेट सुद्धा अप्रतिम खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला सुरेख पद्धतीने बॅक टू द बॉलर खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे मात्र चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. नैनेशने चेंडू स्पर्श झाला हाताला. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर जाऊन पोहोचले गेले. कृष्णा लक्ष्मण सातपुतेचं जेव्हा जेव्हा मात्र आपण नाव घेतो त्या वेळेला 33 षटकार माझ्या डोळ्यासमोर समालोचन करताना मी पाहिले. 2012-13ची ती गोष्ट आणि काय अप्रतिम चांगला खेळ करत असताना युवा चषक खानिवड्याचं मैदान अगदी मात्र समुद्र किनारी लगत ते बंदर पाहायला मिळालं आणि रेती बंदरच्या त्या मात्र मैदानात सुंदर फलंदाजी करताना 33 षटकार 3 मॅचेसमध्ये 3 ते 4 मॅचेसमध्ये मात्र आक्रमकता दाखवली होती.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली होती, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. लेगबाईचा इशारा पंचांनी पिचिंग पाहिली आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. शेखर किनी आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते धावसंख्या 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागत असताना आपण पाहत आहेत प्रथम फलंदाजी करताना पाडा बॉयज खार्डी हा संघ पाहायला मिळतो. खार्डीच्या मैदानात सुद्धा एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल. जवळजवळ 21 ते 25 डिसेंबर असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळेल. 50,000ची स्पर्धा. केतन भोईर अँड कंपनी साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडचा वापर केला. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल का? यस, ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता बाप्पा मोरया चषक चौकार. गुड शॉट. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. पोलीस बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं प्रशांत घरतने. अर्नाळा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू, परंतु आज अनेक स्पर्धांमध्ये मात्र ज्याचा नावाचा डंका वाजलाय. यावेळेला क्लीन बोल्ड खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. मात्र या वेळेला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि दांडी गुल झाली. मिसिंग द लाईन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश्वर आज खूप दारोमदार होती या सामन्यामध्ये. महत्त्वपूर्ण सामन्याची या वेळेला मात्र अपेक्षाचं ओझं घेऊन मैदानात उतरला होता, परंतु या ठिकाणी नयनेशने त्याचं स्वप्न थांबवलं. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. प्राइजलेस विकेट. 1 मॅन डाऊन. गॉन. नाला योगा प्रशांत घरत नाव ऐतका प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव ऐतका प्रशांत घरत नाव. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. 2 ते 3 मात्र वेळा त्याची संधी हुकली गेली. सातत्याने मॅन ऑफ द सिरीज बाईक 2 ते 3 त्याच्या बाईक हुकल्या. 2022-23च्या कालावधीमध्ये आपण पाहत आहेत. एक उमरोळीच्या मैदानात नेचर फार्मची स्पर्धा, 2 लाखाची नाईटची स्पर्धा, तिथे मात्र बाईक त्याची हुकली आणि खऱ्या अर्थानं तुषार मोरेला मात्र आपण पाहू शकलात पुढे आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. आदित्य वन ऑफ द बेस्ट कॅप्टन, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिन्ही फॉर्मॅटमध्ये युटिलिटी खेळाडू म्हणून आदित्यकडे पाहिलं जातं. गुड विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 59 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करत असताना आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष्य म्हणजेच 12च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आमचे मित्र कुंदनला संधी. थँक्यू. साईनाथ एक कलाकार आहे, गोड गळ्याचा धनी म्हणून यावेळेला साईनाथला आपण पाहू शकतायत. एक सुंदर गोड नाव आपल्याला पाहायला मिळतं. साईनाथ काय आक्रमकता यावेळेला गोलंदाजीमध्ये दाखवेल. चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करणारा गोलंदाज साईनाथ आहे, परंतु त्यासमोर अनुभवाची कमी नसलेला फलंदाज म्हणजेच मिस्टर रुपेश, अर्थातच लाडाने भाऊ म्हटलं जातं. ऑफ साईडला सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्लास क्वालिटी दर्जाचा हा फटका आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण केलं जातं. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने पाडा बॉयज खार्डी हा संघ जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व देणं फार महत्त्वाची गोष्ट. लाईफ लाईन जिला म्हटली जाते, संजीवनी म्हणून ओळखली जाते. एक धाव म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास. विराट कोहली मात्र आक्रमकतेचा सितारा म्हणून ओळखला जातो, परंतु संयमाने खेळण्याचा सिंहाचा वाटा असेल तर विराट कोहलीकडे आपण पाहतो. इनिंगला कशी सजवायचं हे मात्र विराट कोहलीने जबरदस्त खेळाडूंना आतापर्यंत शिकवलं गेलंय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. सुपर बॉलिंग. साईनाथ चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर 12वर जाऊन पोहोचले गेले. 59 धावांचं पाठलाग करत असताना या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली. अ ब्रिलियंट स्टार्ट.
यावेळेला परतावं लागेल. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला चाणाक्ष पद्धतीने राहावं लागतं, चतुराई दाखवावी लागते, इंटेलिजंट क्रिकेट यावेळेला दाखवावं लागतं, हुशारीचं क्रिकेट यावेळेला दाखवलं. फलंदाज या ठिकाणी परेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. पाडा बॉयज खर्डी संघाला दुसरा धक्का गॉन. जशी पंढरी महा तशीच शिर्डी पहा, जशी पंढरी महा तशीच शिर्डी पहा, तन मन अर्पून तो आम्ही गाईला. साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहताय ते सॉन्ग. कालचा दिवस होता गुरुवारचा, आपण पाहू शकलात. आणि आजच्या दिवसामध्ये शुक्रवारचा दिवस, उद्या शनिवार, परवा रविवार आणि रविवारच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. एकंदरीत आपण पाहतायत एक चांगल्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्यामध्ये खेळाडूंचं अप्रतिम कला कौशल्य दाखवण्याची संधी. अप्रतिम. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ. त्या लाईन म्हणता येणार नाही. पंच त्या ठिकाणी ऑनफिल्ड आहे. समालोचन कक्ष मात्र अक्रॉस असल्या कारणानं एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झालाय हे मात्र आम्ही वर्तवू शकणार नाही. ऑनफिल्ड पंच आहेत आणि नामवंत पंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला या त्रिमूर्तींची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर शेखर आणि जतीन आम्हाला दर्शवतात की 13 वर जाऊन पोहोचले गेले. 59 धावांचं पाठलाग करत असताना ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुढे येईल परंतु तेवढं जजमेंट चांगलं नव्हतं. कॉर्डिनेशन चांगलं नव्हतं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सिंगल फक्त त्या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहा, तुमची बॉडी लँग्वेज खूप पॉझिटिव्ह असणं फार महत्त्वाची गोष्ट असते. जेव्हा 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्ही असता, तुम्ही मुवमेंट कशी करता, तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या थोडंसं काही इंचांवर मात्र आपण पाहू शकतायत स्टार्ट घेऊ शकता, परंतु पाठीमागून स्टार्ट घेणं हे मात्र यावेळेला धोकादायक ठरत असतं. परंतु तिथून स्टार्ट जर घेतली तर डेफिनेटली तुम्हाला त्या मुवमेंट करता येतात. तसं काही घडलं नाही. यावेळेला खाली राहिला होता चेंडू. सुरेख चेंडूची सांगता होत असताना साईनाथ काही गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. पहिलं षटक आपण पाहिलं तर 11 धावांचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. एक वाईट जरी आला तरी सुद्धा मात्र स्वतःची गोलंदाजीची गुणवत्ता काय आहे, मला माझ्या कर्णधाराने यावेळेला विश्वासाने मात्र गोलंदाजीसाठी का आणलंय ते जबाबदारीचं ओझं घेऊन जबाबदारी यावेळेला पार पाडत असताना साईनाथ पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. तेवढाच वेग भन्नाट पाहायला मिळाला. वाईट यॉर्करने मात्र शेवटच्या बॉलची सांगता झाली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. आता येणारे 18 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता. जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 12चा होता तो आता 16च्या घरात जाऊन पोहोचला गेलाय. एकंदरीत आपण पाहू शकता 15च्या घरामध्ये आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त झाली आज आमंत्रित संघाला. आज आमंत्रित संघाने मात्र आपलं कौशल्य पणासपणा लावून चांगला खेळ आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या स्वतःच्या नावासाठी आपण पाहू शकतायत, परंतु आपलं ग्रामीण विभागातील खेळ जर आपण पाहिला तर ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. हे मात्र ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बाप्पा मोरया चषक 2023. नैनेश न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या सामन्यामध्ये 46 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी, 4 विकेट्स मिळवल्या आणि या सामन्यामध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा देत आपण पाहू शकतायत 1 विकेट प्राप्त करत असताना म्हणजे सातत्य आहे. सातत्याचं दुसरं नाव मिस्टर नैनेश. वय वर्ष 23, परंतु काय जबरदस्त यावेळेला आक्रमकता आपल्या गोलंदाजीमध्ये सिद्ध करत असताना पाहायला मिळतो. सेन्सिबल. गुड डिलिव्हरी. बॅटची एज आहे का? यस, टेकन. फलंदाज बाद होताना भन्नाट वेग, तीच तर्रार, रफ्तार का राजा मिस्टर नैनेश यावेळेला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. विराटन खुर्द एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गॉन.
थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. नवीन फलंदाज तेजस, ज्या तेजसने अमरदीप यावेळेला आपण पाहत आहे सिद्धेशने काही जबरदस्त अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसारच्या मैदानात जी उडी मारून झेल घेतला होता, डायव्ह मारून झेल घेतला होता, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरोखर जॉन्टी रोड्स सारख्या खेळाडूची आठवण आली. मोहम्मद कैब, युवराज सिंग, सुरेश रैना, त्यानंतर आपण पाहिलं तर रवींद्र जडेजा या खेळाडूंची आठवण करून देणारा तो झेल होता. व्हायरल झाला आणि खूप मात्र आपल्याला पाहायला मिळाला, लाईक्स आल्या त्या झेलला. यावेळेला सिद्धेश पलटले होते, पंचांकडे दाद जरूर मागितले, परंतु पंच यावेळेला थर्ड अंपायर रेफर करत असताना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी आहे यावेळेला टेक्निकल आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थानं रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतात अजित म्हात्रे सर उपस्थित आहेत. नॉट आउट. 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 17 धावा फलकावर मोठे फटके मारण्याची आता मात्र यावेळेला गरज आहे, आवश्यकता आहे. एक अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. पाडा बॉयज खर्डे वर्सेस चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. खर्डे संघ मात्र यावेळेला थोडासा झुंजतोय, संघर्ष करतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. विराट कोहलीकडे आपण पाहिलं 3 वर्ष शतकासाठी वाट पाहावी लागली आणि तदनंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही. म्हणजेच कठीण काळामध्ये भरपूर जणांनी टीकास्त्र केलं, परंतु तदनंतर शतक 3 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 50व शतक झळकावलं त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना मानवंदना विराट कोहलीने केली. आणि कारण 49 शतकांचा रेकॉर्ड मोडल्यानंतर 50व शतक जेव्हा झळकावलं तेव्हा पहिल्या रँकिंगवर आला किंग कोहली, अर्थातच विराट कोहली. चिकू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र आदित्य कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद. महेशने अप्रतिम षटक हाताळलं. पहिलं जे 11 धावांचं पाहायला मिळालं असं वाटलं धावा येतील, परंतु साईनाथने काय जबरदस्त गोलंदाजी करत मात्र जखडवून ठेवलं. फक्त 3 धावा देत 1 गडी बाद केला आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत आपण पाहिलं. विटी लाईनच्या या विभागात साई भक्त भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या पालखी मात्र साईबाबांच्या जात असतात आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत अजित म्हात्रे सर सुद्धा आहे साई भक्त. तदनंतर आपण पाहत आहेत आशुतोष व्यवहारे सर आपण पाहत आहेत. शेखर किणी हे सुद्धा मात्र आपण पाहत आहेत पदयात्रेसाठी जाताना पाहायला मिळतात. विरल नायर सर आपण पाहत आहेत. मोठमोठ्या मात्र साई भक्त या पालखीमध्ये समावेश होतात, कारण एक वेगळीच ऊर्जा मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने जतीन किनी यांच्या हातावर आपण पाहू शकता टॅटो साई भक्त आहेत. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर. बिमरचा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. तर अजित म्हात्रे सर आपण पाहू शकता टीव्ही अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिमर आहे की नाही मात्र आपण पाहू शकणार आहोत. शेखर थोडेसे नाराज झाले, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मात्र या गोष्टी होतच राहणार. प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मिळालेला तुम्हाला 2 शब्दांचं यश हा शब्द मात्र फार काही सांगून जातो. फेअर डिलिव्हरी. आणि खऱ्या अर्थानं साई पालखी म्हणजे काय तर स्वर्ग सुखाचा आनंद देणारी म्हणजे आपली साई पालखी. 9 दिवस सुखदुःख विसरून भक्तांना सेवा करायची सुवर्ण संधी म्हणजे आपली साई पालखी. भूक तहान देह भान विसरून फक्त साई नामात दंगून जाऊन सुख देणारे क्षण म्हणजे आपली साई पालखी. जातपात विसरून सर्व धर्मांना पदयात्रेत सहभागी करून घेणारी म्हणजे आपली साई पालखी. आणि येणारं वर्ष आनंदात जगायला शिकवणारी म्हणजे आपली साई पालखी. ओम साईराम.
दरम्यान जर आपण पाहिलं तर सिंगल यावेळेला डॉट बॉल येतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. 41 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे समोर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 41 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या फलकावर स्थिरावले गेले आणि यावेळेला एंटरटेनमेंट होत नाही आहे. ते सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकतायत. आमचे प्रायोजक पुन्हा एकदा मात्र नवज्योतजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. प्रफुल्लजी आपण पाहत आहेत, प्रसादजी आपल्याला पाहायला मिळत आहेत, कल्पेश पाटील असतील. मात्र ही संपूर्ण जी प्रायोजक मंडळी आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 40+ एक अप्रतिम खेळ पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात 8 संघ आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत. जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संजयजी पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला मिळाली कालच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसातील लॉट्स अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि गेल्या वेळेला जर आपण पाहिलं तर गेल्या मॅचमध्ये स्वप्नीलने जबरदस्त गोलंदाजी करत विकेट मेडनवर फेकण्याचा मान मिळवला होता. जगदीश पाटील मॉर्कल च्या नंतर मात्र आपण पाहिलं तर साईनाथ यावेळेला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात यक्ष 11 सफाळे, त्यानंतर श्री 19 बोरिवली संघ आपल्याला 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर 19 वर जाऊन पोहोचली गेली. दुसरा सामना असेल वसई 11 वर्सेस RCC डोंबिवली ग्रामीण. या 2 संघांमध्ये म्हणजे पहिले 4 संघ मात्र खेळतील आणि 4 संघातून मात्र एक अशा पद्धतीने मात्र 2 संघांना खेळावं लागेल. फर्स्ट हाफ क्लिअर होईल. गुड डिलिव्हरी सुपर इन द लाईन. पूर्णपणे मात्र यावेळेला निराशा आतापर्यंत पाहायला मिळते. तो संघ पाडा बॉईज खार्डी या संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वप्नीलची राहिले. लगातार 8 बॉल त्यांनी डॉट यावेळेला पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि त्यानंतर 9वा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा मात्र पंच ह्या ठिकाणी आपण पाहत आहे सक्षम आहेत. काय गोलंदाजी केली ह्या वेळेला आणि फक्त आतापर्यंत 11 बॉलमध्ये 1 धाव खर्च केलेली यावेळेला स्पष्टपणे दिसून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील सुपर बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे 2 षटकं जर आपण पाहिला या 2 मॅचेसमध्ये आणि 2 षटकांमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केले. स्वप्नील क्या बात आहे. सुपर बॉलिंग अप्रतिम. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना त्यांच्या सहकार्याने यावेळेला आपण पाहत आहेत पाठ थोपटली जाते. शाबासकीची थाप मात्र यावेळेला पाठीवर मिळते. खूपच कौतुक करावं तेवढं कमीच. वेलकम रोहितजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. माकणेचं एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया कुंदनला संधी. चिन्मयी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. त्या ठिकाणी कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत स्वप्नील आणि खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले गेले होते. आमच्या प्रेक्षकांना फक्त हवं असतं कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु षटकार चौकारांची लयलूट पाहायला मात्र येतात. काही प्रेक्षक वर्ग समालोचना ऐकायला येतात, काही प्रेक्षक वर्ग पंचांची भूमिका कशी आहे हे मात्र पाहायला येतात, काही प्रेक्षक वर्ग ऑर्गनायझेशन कसं केलंय हे पाहायला येतात, तर काही प्रेक्षक वर्ग एन्जॉय करण्यासाठी यावेळेला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरी मात्र मजा आहे ती प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिद्धेश आज प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस यावेळेला सिद्धेश करत असताना पाहायला मिळतो. जवळजवळ 6 बॉल डॉट केलेत आणि 7 बॉलमध्ये 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूपच बॅटिंग ॲव्हरेज खराब पाहायला मिळतोय. हरकत नाही, ही तुमची सुरुवात असते. ज्या वेळेला तुम्ही नवीन हंगामाला सुरुवात करता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, कधी कधी मैदानं उपलब्ध नसतात. अशा वेळेला मैदानं साफसूत्र झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची मात्र जरूर संधी उपलब्ध होते आणि येणाऱ्या हंगामामध्ये मात्र सिद्धेश चांगली प्रगती करेल हीच मात्र अपेक्षा असेल प्लेयर स्टँडमधून. परंतु त्यासाठी तुम्हाला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्त्वाची भूमिका असते. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. सतत डोक्यात भूतकाळ ठेवू नका, अन्यथा येणारा वर्तमान काळ हा खराब जात असतो. संघर्ष करण्याची जिद्द असावी तरच तुम्हाला यश मिळेल ते ऑटोमॅटिकली. गुड डिलिव्हरी. 16वा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे मात्र संघ खराब कामगिरी थोडीशी पाहायला मिळाली. 59 धावांचं टार्गेट सेट करत असताना अर्धा पल्ला पार करू शकला नाही आणि जवळजवळ 38 धावेने एवढ्या मोठ्या